मी कल्याणी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही भगवानगडावरती आलोय आणि त्याचाच आज पूर्ण व्हिडिओ मी शेअर करेन आणि 1-2 मिनिटांमध्ये आम्ही तिथे पोहोचतोय। आणि गेल्या वर्षी जसा अपलोड केलता भगवानगडाचा व्हिडिओ तसाच ह्या वर्षी करतेय। संत भगवान बाबा हे 20व्या शतकात बीड जिल्ह्यात होऊन गेलेले एक मोठे संत आहेत। भगवान बाबांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात कीर्तनाच्या माध्यमातून शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व सांस्कृतिक प्रबोधन केले। भक्ती मार्ग, कर्म मार्ग व ज्ञान मार्ग यांचा त्रिवेणी समन्वय त्यांनी साधला होता। तो त्यांच्या कीर्तनातही दिसून येई। आपल्या कीर्तनातून ते जातीभेद, धर्मभेद, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा यांच्यावर प्रहार करीत असत। भगवान बाबांचा जीवन प्रवास आणि त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला भगवानगड म्हणजेच धोम्या डोंगर या संबंधी आज आपण माहिती बघणार आहोत आणि संपूर्ण दर्शनही भगवान बाबांचं तुम्हाला मी घडवणार आहे। नजीकच्या काळात तुम्ही ऐकलं असेल की भगवानगडाचे चौथे महंत कृष्णा महाराज शास्त्री यांना घोषित केलेला आहे। तर याच्याविषयी मी ती थोडीफार तुम्हाला माहिती सांगेल। त्याचबरोबर भगवानगडावरती चालू असलेलं 26 कोटीचं माऊली मंदिर याच्याविषयी तुम्हाला जराशी माहिती देण्याचा प्रयत्न करेन। तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा। अस्ताव्यस्त असणारा धोम्या डोंगर म्हणजेच आजचा भगवानगड। जेव्हा तुम्ही भगवानगडावरती जाता तेव्हा तुम्हाला जाताच भलं मोठं प्रवेशद्वार म्हणजे मुख्य प्रवेशद्वार दिसून येतं। त्याच्यानंतर तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तुम्हाला कार्यालय लागतं। तिथे तुम्हाला फोटो, पुस्तकं याची सर्व काही माहिती मिळते आणि तुम्हाला जर बाबांचे फोटो घ्यायचे असतील तर ते तुम्हाला मिळतात। पाथर्डी तालुक्यातील भगवानगड म्हणजेच भगवान बाबांची कर्मभूमी, पण त्यांची जन्मभूमी बीड जिल्ह्यातल्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव घाट येथे बाबांचा जन्म 29 जुलै 1896 मध्ये सोमवार रोजी भगवान बाबांचा जन्म झाला। बाबांचे लहानपणीचे नाव आबाजी असे होते। आबाजीला आध्यात्मिक ज्ञानाची व विठ्ठल नामाची लहानपणीपासूनच आवड होती। त्यांनी अगदी वयाच्या 6व्या वर्षापासून पंढरपूर वारीस जाण्यास सुरुवात केली होती। बाबांचे गुरु नारायणगडाचे मठाधिपती माणिक बाबा हे होते। माणिक बाबांनीच आबाजीचे नाव भगवान असे ठेवले। गुरुच्या आज्ञेनुसार बाबांनी आपले संपूर्ण शिक्षण आळंदीमध्ये घेतले। गडाच्या महाद्वारातून जेव्हा तुम्ही आतमध्ये जाता तेव्हा तुम्हाला भगवान बाबाचं समाधी मंदिर दिसतं। त्यासमोरच एक दगडी समाधी दिसते। ती समाधी म्हणजेच बाबूलाल महाराज पाडळीकर यांची। बाबूलाल महाराज पाडळीकर हे भगवान बाबांचे सवंगडी होते, अर्थातच त्यांचे मित्र म्हणजे परममित्र होते। त्याच्या लगतच तुम्हाला एक छोटेखानी मंदिर दिसतं। ते मंदिर म्हणजे मारुती रायाचं मंदिर समोरच आणि त्याच्यानंतर तुम्ही मंदिराकडे वळता। मंदिर म्हणजे दगडी बांधकाम आहे संपूर्ण मंदिराचं आणि अतिशय सुंदर आणि देखणं असं मंदिर आहे। काही लोकांना आणखी माहित नाहीये की भगवान बाबा हे नारायणगडाचे उत्तराधिकारी होते। माणिक बाबांनी ज्यावेळी देह ठेवला त्यावेळी माणिक बाबांनी भगवान बाबांना नारायणगडाचे उत्तराधिकारी म्हणून नेमलं होतं। पण गडावरील काही लोकांना हे खपलं नाही आणि त्यांनी भगवान बाबांवर लोभी असल्याचा आरोप केला। त्यावेळी गडावरून डोक्याला फक्त उपर्ण गुंडाळून बाबांनी तडफतेने गड सोडला। बाबा बरेच दिवस असेच भटकत राहिले। त्यानंतर पुढे बीड जिल्ह्यातील बाजीराव पाटील यांनी बाबांना पाथर्डी तालुक्यातील धोम्या डोंगरावर आणले। हा पूर्ण परिसर महाभारत काळात दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध होता। त्या दंडकारण्यात धौम्य ऋषी आणि इतर 6 ऋषी म्हणजेच सप्त ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी म्हणजेच धोम्या डोंगर। हा परिसर बाबांना आवडला आणि बाबांनी ठरवलं की हीच आपली कर्मभूमी। पुढे बाबांनी भक्तांना आवाहन केलं आणि गड बांधण्यासाठी मदत मागितली। त्यावेळी हजारो लोकांनी श्रमदान आणि मदत देखील केली। गड बांधून तयार झाला। गडावर विठ्ठलाचे विशाल मंदिर बांधण्यात आले होते। मंदिरात विठ्ठल मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी त्यावेळचे नव्यानेच झालेले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे सुद्धा आले होते। तो दिवस होता 1 मे 1958। त्यावेळी चव्हाण साहेबांनी या गडाला भगवानगड असे नाव दिले। बाबांनी आयुष्यभर कधी स्वतःला जातीवाद चिटकवू दिला नाही, म्हणूनच नव्या गडाच्या उभारणीसाठी वंजारी माणसांनी दिलेली जमीन नाकारली आणि कासार पाटलांची जमीन बाबांनी स्वीकारली होती। मुख्य मंदिराच्या आवारात आल्यानंतर डाव्या हातालाच आहे संत श्रेष्ठ भगवान बाबा यांचं समाधी मंदिर। तुम्ही पायऱ्या उतरून खाली जाता, बाबांच्या समाधीचं दर्शन घेता आणि त्यापुढे येताच आहे भीमसिंह महाराजांची समाधी। तर भीमसिंह महाराज कोण होते तर भगवानगडाचे दुसरे उत्तराधिकारी आणि बाबांचे आवडते शिष्य म्हणजेच भीमसिंह महाराज।
जेव्हा 19 जानेवारी 1965 मध्ये जनतेचा सामान्य माणसांचा देव हरवला आणि बाबांनी देह ठेवला, त्यावेळी उत्तराधिकारी आणि गडाचे दुसरे महंत म्हणून भीमसिंह महाराजांची घोषणा झाली आणि भगवान बाबांच्या गळ्यातील पवित्र तुळशीची माळ काढून भीमसिंह महाराजांच्या गळ्यात घालण्यात आली. भगवान बाबांचा वारसा पुढे चालू ठेवत त्यांनी मंदिराच्या शिखराचे काम केले. संत श्रेष्ठ भीमसिंह महाराज यांनी अध्यात्मातून 18 पगड जातीची लोकांमध्ये चांगल्या विचारांची क्रांती केली. संत भगवान बाबांच्या आणि भीमसिंह महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन तुम्ही येता मुख्य गाभाऱ्यामध्ये, ज्याची संकल्पना संत भगवान बाबांनी मांडली होती. हीच ती विठ्ठल मूर्ती जी भगवान बाबांच्या काळामध्ये या गाभाऱ्यामध्ये प्रस्थापित झाली. इकडं संपूर्ण असं गार्डन, जिथं जाऊन म्हणजे ज्याला वाटतंय ते फोटो वगैरे काढते. आणि इकडं समोर आहे धौम्य ऋषींचं ते मंदिर, दगडी बांधकाम, आणि त्याच्या तिकडचं आहे माऊली मंदिराचं बांधकाम चालू. तिकडं जाऊयात आता आपण, ते पण दाखवते. भीमसिंह महाराजांच्या निधनानंतर 2003 मध्ये गडाचे तिसरे उत्तराधिकारी म्हणून नामदेव महाराज शास्त्री यांनी गडाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर सध्या गडाचे महंत डॉक्टर न्यायाचार्य नामदेव शास्त्री महाराज यांच्या काळामध्ये गडाचा पूर्ण कायापालट झालेला दिसून येतो. उंच महाद्वार, सभामंडप, 2 लाखांपेक्षा जास्त पुस्तके सामावतील असे वाचनालय, अतिथी निवास, आकर्षक असे उद्यान, ध्यानधारणा केंद्र, प्रसादालय, पारायण हॉल आणि आणखीन अशा बऱ्याच सुविधा, अशी कामे नामदेव शास्त्री महाराजांनी केलेली दिसून येतात. जेव्हा आपण हे सगळं दर्शन वगैरे उरकून पाठीमागच्या बाजूला जातो, तेव्हा इथे आहे नामदेव शास्त्री महाराजांची म्हणजे जी परंपरा आहे, म्हणजे महाराजांची उत्तराधिकाऱ्यांची, तर इथे त्यांची बसण्याची जागा आहे. आणि त्याच्या लगतच समोरच आहे ज्या बाबांनी वस्तू म्हणजे वापरल्या होत्या त्याचा संग्रह सुद्धा सध्याच्या महंत म्हणजे नामदेव शास्त्री महाराजांनी केलेला आहे. ही एक म्हणजे अतिशय चांगली गोष्ट आहे जे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जी गाडी बाबांनी वापरली होती ती आपल्याला इकडे पाहायला मिळते, जे भांडे बाबांनी वापरले होते ते सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. सगळ्यात शेवटी एक जुनं बांधकाम तुम्हाला दिसेल. तर आता शेवटी म्हणता येणार नाही, त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगतेच. तर हे जुनं बांधकाम तुम्हाला दिसून येतं अखंड शिळामधलं हे जनार्दन स्वामीचं मंदिर, जिथे आहे जनार्दन स्वामींची समाधी. इकडं संपूर्ण चालू आहे माऊली मंदिराचं बांधकाम, ज्याचं उद्घाटन 2026 मध्ये आहे. आणि त्याचवेळी गडाचे चौथे महंत म्हणून कृष्णा महाराज शास्त्री यांची घोषणा देखील होणार आहे, जी की झालेली आहे. पण म्हणजे त्यांना गादीचे सगळे अधिकार देण्यात येणार आहेत. संत श्रेष्ठ ऐश्वर्य संपन्न भगवान बाबाची समाधी असलेल्या भगवानगडाचे चौथे उत्तराधिकारी म्हणून भगवानगड संस्थेचे माजी विद्यार्थी हरिभक्तीपारायण कृष्णा महाराज शास्त्री यांची निवड भगवानगडाचे विद्यमान महंत न्यायाचार्य हरिभक्तीपारायण नामदेव शास्त्री महाराजांनी केलेली आहे. कृष्णा महाराज शास्त्री यांचे मूळ गाव तेलंगणा राज्यात आहे. त्यांनी 12 वर्षांपूर्वी भगवानगडावरील ज्ञानेश्वरी विद्यापीठात ज्ञानेश्वरीचे शिक्षण घेतले आहे. ती मोठाले दगड आहेत, म्हणजे हे सिमेंटच असेल ना, दुसरंच काय तर. चप्पल काढ. कुठं? हा, ते मधलं केलं आहे का? सेंटरला ना. $26 कोटीचा आहे. माऊली मंदिराच्या पाठीमागं दगड, आणि दगड बघितला की माणूस चक्क होतं, एवढं मोठाले दगड आहेत. आणि एकदम मस्तपैकी बांधकाम चालू आहे. 2026 मध्ये आपल्याला ते मंदिर बघायला मिळेल. मस्त असेल मंदिर.
आता प्रसादालयाकडे आलोय. तुम्हाला माहीतच असेल की इथं 365 दिवस प्रसाद चालू असतो, म्हणजे कंटिन्यू. तुम्ही कधी पण या, इथून तुम्ही रिकाम्या पोटी कधीच जाऊ शकत नाही. भाकर भाजी जे असेल ते, आणि चव एक नंबर असते. कसा वाटला तुम्हाला भगवानगडाचा व्हिडिओ हे कमेंट मध्ये सांगा. आणि कमेंट मध्ये जय भगवान लिहायला अजिबात विसरू नका. तर भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय बाय.